चंद्रग्रहण ही केवळ खगोलीय घटना नाही तर एक गूढ आध्यात्मिक क्षण आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्राचे तेज काही काळ झाकले गेले जाते. पण अंधार कायमचा नसतो, तो तात्पुरताच असतो. सनातन परंपरेनुसार चंद्र हा मनाचा अधिपती आहे. मनातील विचार, भावना आणि चैतन्य यांचा संबंध चंद्राशी आहे. ग्रहण काळात वातावरणातील सूक्ष्म ऊर्जा बदलते. यावेळी साधन, जप, ध्यान यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. परमेश्वरी म्हणजेच आदिशक्ती, सर्व विश्वाची मूळ ऊर्जा, चंद्राचे तेज जरी झाकले गेले तरी त्यामागील शक्ती कधीच कमी होत नाही. ग्रहणाच्या वेळी हीच दिव्यशक्ती सक्रिय होते. अंधार आणि प्रकाश यांच्या संगमात परमेश्वरीची ऊर्जा तीव्र स्वरूपात कार्य करते. साधकांसाठी हा काळ आत्मशुद्धी आणि अंतर्मुख आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ग्रहण काळात केलेली जप, देवीचे ध्यान आणि प्रार्थना याचे फळ अनेक पटीने वाढते असे शास्त्र सांगते. कारण त्यावेळी सूक्ष्म लहरी अधिक संवेदनशील असतात आणि परमेश्वरींची कृपा सहज प्राप्त होते. चंद्रग्रहण आपल्याला शिकवते की जीवनातील अंधार हा तात्पुरताच असतो. परमेश्वरींची शक्ती सदैव आपल्या सोबत असते.